आज आपण आलो आहे सन्मान स्वतंत्र कामगार संघटना याचे संस्थापक अध्यक्ष युनिस शेख यांच्याकडे. यांच्या संघटनेचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला आहे, तर आपण यांच्या भेटीला आलोय. सर, आपला पूर्ण परिचय. नमस्कार, मी सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आमचा संघटनेचा नुकताच वर्धापन दिन साजरा झालेला आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी. सर, आपल्या संघटनेचं ध्येय काय आहे हे आम्हाला तुम्ही सांगू इच्छिता का? होय, निश्चितच आमच्या संघटनेचं ध्येय कामगाराचे जीवनमान उंचावावे, कामगारांना होणाऱ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही सोडावेत, कामगारांना जे जे समस्या येतात त्या समस्याचे निराकरण आमच्याकडून व्हावेत, त्याकरिता आम्ही सदैव प्रयत्नरत आहोत आणि त्यांचे प्रयत्नचे उत्तराचे आम्ही देण्याचे आणि त्यांचे ते प्रश्नाचे सॉल्व्ह करण्याकरिता आमची पूर्ण कामगार संघटनेचे पदाधिकारी सदैव काम करीत आहेत. सर, आपली संघटना आजपर्यंत कुठं आहे याबद्दल माहिती देऊ शकाल? यस, बरोबर. आमची संघटनेचे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची संघटनेचे कार्य सुरू आहे. सर, संघटनेचं ध्येय सांगितलं, पण आपल्या संघटनेमार्फत आतापर्यंत जे काही कामं झालेत याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती. अवश्य. मागील 10व्या महिन्यात नांदुरा येथे नगर परिषद टाउन हॉलमध्ये आम्ही मार्गदर्शन मेळावा केंद्रीय डिपार्टमेंट आपले इंडियन पोस्ट या खात्यामार्फत आणि आमच्या कामगार संघटना संयुक्त माध्यमातून मार्गदर्शन मेळावा ठेवला होता. त्या मार्गदर्शनातून लाडक्या बहिणींना होणारे त्रास, कामगारांना होणारे त्रास व इंडियन पोस्टाचे जे जे योजना आहेत ते योजनेचे मार्गदर्शन तिथून मिळाले त्यांना. आणि नुकतंच आमच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक स्वयंरोजगार मेळावा आयोजित केला होता. या स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे सर्व अधिकारी आम्ही तिथं बोलावले होते. सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी आम्ही तिथं बोलावले होते. सर, आतापर्यंत आपल्या जो कामगार संघटना आहे यामार्फत जर कोणा कामगारावर अन्याय झाला याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी आजपर्यंत आपण काही काम केले असतील त्याबद्दल माहिती? हो, बरोबर. आता नुकताच मागे सर्व राष्ट्रीय पेपर न्यूज चॅनल म्हणजे लोकमत झालं, देशोन्नती झालं, तरुण भारत, मातृभूमी, पुण्यनगरी आणि तुमचं लेखणी शस्त्र न्यूज याच्यामध्ये स्वतः बातमी लागली होती. जळगाव जामोद तालुक्यामध्ये जामोदमध्ये एक भ्रष्ट ग्रामसेवक होता. तो 500 रुपये लाच घेऊन आपल्या कामगारांना प्रमाणपत्र देत होता. त्याची जशी आमच्याकडे कामगारांच्या मार्फत कंप्लेंट आली, आम्ही ते शहानिशा केली व त्याची पुष्टी करत त्याला त्याची ते पूर्ण रीतसर तक्रार संबंधित BDOकडे यांच्याकडे COकडे आम्ही व्यथा मांडली व तुम्ही सर्व प्रसार माध्यमांनी ती प्रसारित केली. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे व आमच्या कामगार संघटनेतर्फे कामगारांच्या प्रश्नांचे आम्ही निराकरण करण्यास समर्थ आहे. सर, आपल्या कामगार संघटनेमार्फत आजपर्यंत काही कामगार रोजगार आपण रुजू केला का आणि रोजगार जो कुठल्या प्रकारे रुजू केला आहे याच्याबद्दल माहिती? बरोबर. आमच्या कामगार संघटनेमार्फत सर्वप्रथम आम्ही कामगाराची नोंदणी करून घेतो. शासनामार्फत जी नोंदणी होते ती नोंदणी करून देतो आणि शासनाचे जे ध्येय आहे, शासनाकडून जे कामगारांना 32 योजना मिळत आहे त्याचा लाभ कसा मिळेल त्याकरिता आम्ही पाठपुरावा करतो. आमचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमधून आता सध्या भांडेसंच वितरण चालू आहे. ते भांडेसंच वितरणाला होणारा यांना कामगारांना जो त्रास होत आहे तो त्रास दूर करीत आहे. त्याच्यानंतर कामगाराच्या विद्यार्थ्यांना, कामगाराच्या पाल्यांना जे शिष्यवृत्ती मिळत आहे, शिष्यवृत्ती मिळण्याकरिता जे बी जो त्रास होतो, जे प्रलंबित दूर होतं, त्याच्यासुद्धा आमच्या ऑफिसवर स्वतः आम्ही अर्ज भरून घेतो व त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास म्हणजे आम्ही प्रयत्न करतो आणि मिळवून देतो. ठीक आहे सर. आजही खऱ्या अर्थाने जे बांधकाम कामगार आहेत, अतिशय भरपूर असे कामगार आहेत की ज्यांना अजून या कार्यप्रणाची माहिती नाही किंवा ज्यांचे अजून नोंदणी नाही आणि मालक झाले व इतर विभागातील असे भरपूर धनाढ्य लोकांचेही अर्ज मी बघितले आहे की जे कधी कामगार गेले नाही, ज्यांनी कधी कामच केलं नाही, त्यांनी कधी मिस्त्रीच्या हाताकडे जाऊन टोपलं उचललं नाही, कधी सिमेंट बघितलं नाही, कधी विटा उचलल्या नाहीत. आज ते बेकायदेशीररित्या या शासनाच्या योजनेचा फायदा घेत आहे, गैरवापर करत आहे. यावर तुमची संघटना काय करते? अगदी बरोबर बोलले सर आपण. याच्यासाठी आम्ही स्वतः आमच्या लेटर हेडवर जे आपले सरकारी कामगार अधिकारी आहेत बुलढाण्याचे, तिथं वारंवार आम्ही निवेदन दिले की खऱ्या कामगारांना
वंचित न ठेवता खोट्या कामगारांना ज्या अर्थी हे नोंदणी होत आहे त्यावर आळा घालण्यात यावा. नेहमी आमची संघटना आंदोलन करते, आंदोलन छेडते आणि त्याच्यावर निवेदन पण प्रत्येक ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आमच्या संघटनेमार्फत वारंवार आमच्या लेटर हेडवर निवेदन देण्यात येत आहे. असंख्य संघटनेकडून, तुमच्या संघटनेकडून किंवा असंख्य संघटनेकडून अशी निवेदनं देण्यात आली आणि भरपूर बातम्या सुद्धा लागलेल्या आहेत. परंतु शासनामार्फत किंवा जे आपले कामगार मंत्री आहेत यांच्याकडे आपण काही पाठपुरावा केला का? हो सर, मागील वेळेस आम्ही स्वतः मंत्रालयात कामगार मंत्री यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं किंवा खोट्या कामगार हा वंचित राहिला नाही पाहिजे, खोटा कामगार हा याने लाभ घेतला नाही पाहिजे आणि खरा कामगार हा वंचित राहिला नाही पाहिजे. याकरिता आपण जातीने लक्ष द्यावे व कामगार मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केले. त्याच्यानंतर आमचे जे कामगार सचिव आहेत, अप्पर सचिव कुमारजी यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केले व त्यानुसार आम्ही त्यांना निवेदन दिले व त्यानुसार ते काम करीत आहे. आमच्या पडताळणीनुसार आजही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असे बेकायदेशीर जे कामगार नाहीत, खोटे कामगार आपण ज्यांना म्हणतो, ज्यांची नोंदणी झालेली आहे ते फायदा घेत आहेत, यांच्यावर काही कायदेशीर कारवाई होईल का? हो अवश्य. जर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही शासनाच्या निदर्शनात आणून द्या, आमच्या कामगार संघटने निदर्शनात आणून द्या, त्यावर आम्ही पाठपुरावा करू आणि जे खोटे असतील तर खोटेवर अवश्य शासनाच्या नियमाच्या अधीन राहून जे संबंधित अधिकारी ते अवश्य कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे. शासनाकडून असे ठोस पाऊल उचलले जात नाही संघटनेनं दिल्यानंतरही, याबद्दल आपला काही शासनावर? हो, थोडंसं आम्हाला अपवाद वाटतो की वारंवार आमचे निवेदन जाऊन बी आमच्या ज्या मागण्या असतात ते कामगार संबंधित ते प्रलंबित राहतात. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वारंवार विनंती करतो, आज बी विनंती करतो की आमच्या जे कामगारा संबंधित कामगार हिताचे जे मागण्या असतात तर त्या मागण्या तुमच्या प्रसार माध्यमांच्या द्वारे जिथपर्यंत पोहोचतात तर त्या आमच्या मागण्या, कामगार हिताच्या मागण्या त्यांनी त्वरित मान्य कराव्या. बरोबर बोलले आपण. तर जो प्रश्न आपण उपस्थित केला हाच प्रश्न आम्ही दलाल आपल्या परिसरात महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात खूप उफाळले होते आणि बोगस नोंदण्या खूप प्रमाणात चालू होत्या. तर माझे सन्मान कामगार संघटना व इतर संघटनांची जी कृती समिती आहे, कृती समितीचा एक घटक माननीय कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांना भेटले व त्यांनी एक समिती स्थापन केली. मागे आपल्याला माहित असेल की एक समिती स्थापन झाली होती आणि ती समिती जिल्हाभर फिरत होती आणि पकडून कितीतरी त्यांनी बोगस नोंदणी करणाऱ्या दलालावर, नोंदणी करण्याच्या ठिकाणावर त्यांनी आपले हे कारवाई केलेली आहे. पुनश्च जर याची चौकशी जर करण्यात आली पारदर्शकरित्या तर बुलढाणा जिल्ह्यातून बोगस कामगारांचे किती निघतील असं तुमचा अंदाज आहे? आता मला वाटतं की बोगस कामगारांवर भरपूर प्रमाणात आळा बसलेला आहे. त्याच्यानंतर बी जर पुनश्च एकदम छाननी झाली तर एकदम अल्प प्रमाणात निघतील. म्हणजे 100% बंद झालेले बोगस कामगार असं मी म्हणू शकत नाही, परंतु आळा बसलेला आहे. शासनामार्फत अजून नवीन काय योजना सुरू झाल्या की ज्यामुळे कामगारांना दलालांच्या संपर्कात न येता थेट आपल्या संघटनेमार्फत किंवा शासनामार्फत आपल्या अर्जाची पूर्तता करता येईल असे काही मार्गदर्शन तत्व आमच्या प्रतिनिधींना आणि आमच्या रसिक प्रेक्षक बांधवांना आपण सांगावं? बिलकुल भाऊ, हा प्रश्न आपण 100% एकदम एक नंबर प्रश्न विचारलेला आहे. मागे आपल्या शासनाचा जो भांडे वितरण संच होता ना, तो त्याचं आपल्या गावामध्ये म्हणा किंवा परिसरात म्हणा बायोमेट्रिक होत होता. कामगाराचे बायोमेट्रिक म्हणजे जागेवरच त्यांचा फोटो काढणे, त्या वस्तू समोर त्यांचा फोटो वगैरे काढणे, बायोमेट्रिक करणे आणि नंतर ती जी व्यक्ती होती ती करणारी ते काहीतरी गठ्ठा घेऊन जिथं वितरण प्रणाली आहे तिथून जात जाय आणि तिथून तो स्वतः आणत आहे. मग आणल्यानंतर तो त्या कामगारांना ते भाडे विकत होता, भाड्याच्या नावाखाली ते भाडे स्वतः विकत होता. मग या गोष्टीची आम्ही यांच्याकडे तक्रार दाखल केली कामगार मंत्र्याकडे. त्यांनी आमच्या तक्रारीला मान देत आता कामगारांनी त्यांना सोयीचं जिथे पडत तिथे त्यांनी नोंदणी करावी, नोंदणी करून एक पत्र काढावं आणि ते पत्र घेऊन स्वतः वितरण प्रणाली जिथं चालू आहे, सध्या आपल्या चिखलीत चालू आहे, तिथं ते कागद दाखवावं आणि तिथून विनामूल्य 1 रुपया न देता भाडे संच व इतर जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळत आहे. तर हे एक म्हणजे एक प्रकारचं त्या दलालावर, त्या एजंटावर आळा बसलेला आहे. तर हे होते युनुस शेख, सन्मान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि एक धडाडीचे तरुण तडफदार कार्यकर्ता आहे. ते आपल्या पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा आहे, सामाजिक क्षेत्रात सुद्धा आहे आणि एका गरीब कुटुंबातील व्यक्ती असून त्यांनी स्वतःची जाणीव, त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांच्यावर जे आघात झाले, त्यांचं जीवनमानावर आधारित त्यांनी एका मजूर वर्गाकडे वळून जे बघण्याचं कार्य या संघटनेमार्फत केलेलं आहे, तर त्याबद्दल खरोखर त्यांना मार्ग मिळायला हवे. तर बघत राहा लेखनी शास्त्र न्यूज. जय हिंद.